हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते माणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री माधवगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. मार्कंडेय स्कंदाले जन्म काणेनी पुरई सांगता त्या काम्य ऐकलीची. तदनंतर एक म्हणता कृष्ण म्हळ्यार यांचे मार्कंडेयान हांगा येयले तेन्नाची नारद कृष्ण पुराय धर्मराया पळोवच्या आयलीची. कृष्णा समक्षमान तू मार्कंडेय उपदेश दितरस त्या वेळार सत्यभामे येईल न्हय. तशी एक दिवस सत्यभामेनी द्रौपदी उलवन बेसतना सत्यभामेनी गीता तुका 5 जन्म म्हणून इतले मोकरता येते तू सांगेल तशें आयकता सगळो दीस तुगेले तोंड पळोवन आसता. तू शिवाय तांकां विंगड जगत येना की म्हणली कुका तू कसं केलें तांकां वशीकरण केलें बे कसले माटमंत्र केलें बे कसले बघतात तांकां पोटा खावच्या दिला बे कसले जेव केला त्या म्हणटा तुका तांणी प्रीत करताची इति निमती म्हणून. पण हांगा मिलीक का सत्यभामे कसल जळकी पिशी असवे असले कुत्से तू तर सीतेल कृष्णाल बायल जावन सत्यभामे उल्लयतवे. कृष्ण म्हळ्यार परमात्मा सत्यभाम म्हळ्यार लक्ष्मी अंश तिगेला तशी दिकून तिका डिकोन घेतला कृष्णान म्हूण आमकां गोत्तस म्हणटना लक्ष्मी तशें परे उल्लयतवे म्हणून. जाल्यार हांगा तिणी कुशालेरी अशी उलयताची आतां एकले कुशाल उलोवन घेनाचवे तशी ती उलयली. द्रौपदीनी तशी तिका उत्तर दिलें म्हण आमी लेखोका. द्रौपदी सांगता हा केन्नाय वखदांनी घाल न्हू वश करचें म्हण जाला कितले काळ आमगेले वश आसतलीची वखदा प्रभाव आसता तितले काळ मात्र तशें न्हय म्हगेली दिनचर्या तुका सांगता म्हण. ती सर्व दिनचर्या सांगता रस कसं न्ही म्हण म्हळ्यार ती आईंक कशी पळयता बामणांक पुरे कशी पळयता. युधिष्ठीर आले आशयित जावन नाशिल्ले ಸ್ವಲ್ಪ पुरे स्नातकांक विंगड ब्राह्मणांक तागेले आश्रितची कितली जन आसाची लक्ष घटल्यान तांकां पळय ती कशी पळयता. सेवक वर्गाच्यांक कशी पळयता कितली जन आसची सेवेक त्या समीत म्हाका लॅक आसा म्हणटा ती तितले जनाले अन्न पान सकाळी हांवें पळोवन घेवचे. युधिष्ठिराक बरीची राज्या विशयी मात्र विंगड विशया कसले ताका चिंतना अशी हांव पळोवन घेता सकट ती सांगता कडेरे मागीर सांगता पळय तितले मान्य तागेले सैनीक कितले आसाची तागेले गायीचे कोडक्यांतू अश्वशालेंतू गजशालेंतू कितले सेवक आसाची प्रति एकल्याल माहीत म्हाका आसा प्रति एकल्याल नांव समीत म्हाका उडगस म्हणटना कितली जबाबदार ती पळोवन घेता तशें पळय. हें इंद्रप्रस्थ आसतनाच विशयी ती सांगता रस तशी हांव सगळेची कुटुंब निर्वहणा चंद करून पळयत दिकून पांडव म्हाका विशेष प्रीती विश्वासान पळोवन घेता आसाची म्हूण ती सांगता. निश्चय जावन पळय हांव बिनी स्वच्छ मनाची न्हय म्हूण जाल्यार इतले भार म्हाका होवन घेवचें जायना आशिल्लें. हांव सदा सर्व काळ सकाळ रात्री म्हूण पळयना अशी सगळे परिवाराचे योगक्षेम पळयता. मेगेले स्वंत सुख मेगेले आतां कोणाच्या एक गण्णी धोया तोंडाक फेशियल करुया पांया पेडिक्यूर करुया न्हय आतां जाल्यार येदे काम केल्या पुरो दुसू पार्लर जावंचे ती स्ट्रेस दोळ्या पंदाक डार्क लायन्स हांव मस्त ना आयकलें आसल पुरे आयकूय. द्रौपदी निरंतर इतले जबाबदार होवन घेवन काम करता तिगेले तोंडाक कसले फेशियल अगत्य नाशिल्ले म्हूण म्हणल्यार तिगेलें सौंदर्य स्वल्पपुणी मस्कू जायनी 5 चेडूंक गेल्ल्यांची जाल्यार सौंदर्य मस्कू जायन ताका कारण कसलें म्हळ्यार पूर्ण तृप्ती तिगेल्या मनांत आसा देखून तशें ते तृप्ती तिगेल्या तोंडार प्रतिफलन जावन ती संतोशार आसा ती आसशी दिसता आशिल्ली. तेंची ती सांगता
मिगेल सुका दिकण हांव स्वल्पपुणी मनाक मन दवरून घेयनाशिल्ली मिगेल खातीर म्हूण हांव कसलेय समय दिनाशी सगळे कुटुंबाचे मिगेल बामणांक गेले तांगेले विंगड बायलांक गेले तांगेल चेडवांक गेले मेगेल चेडवांक गेले माईंचे मागीर आमकां कोण कोण अवलंबीत जावन आसी कोण कोण आमगेल कामात जावन आसा तांगेल पुराय जनाल जबाबदार हांव पळोवन घेत आशिल्ली खंयची कालाकय मिगेल बामणाक आमी एक पंतपुणी उपेक्षा करनी तशें तांणी मिगेल ओटू वचताची सत्यभामे मिगेल ओटू म्हळ्यार तूं म्हणटा पळय मिगेल व शांत तशी लेखू येता तुवें म्हणून आनी ती सांगता कसं गोतस्वे तांगेले वरुणस्यैव निधिपूर्णम इवो दधिमी एकाहम वेद्मी कोशम वैपतीनाम धर्मचारिणम पळय धर्मार सुचे पांडवांक तांगेल कोशागार केन्नाय भोरनू आसता वरुण आले समुद्र कशें आसता पळय महोदधी म्हळ्यार समुद्र पळय कशें केन्नाय भोर नासता तशी पांडव आले कोश भांडार केन्नाय भोरनू आसता कितली व्यय कर तांदून काण कितली खर्च करी स्वल्प काल भितर वापास ते सर्व कालान थंय भरून आसतशील म्हूण येता तशें हांव त्या समीत हांवें पळोवन घेवचें आशिल्लें आनी म्हणटरस आनी सकाळ म्हणटा हांव पुरायजनाल पशी सुरवे उठयता रात्री पुरायजनान न्हिदल नंतर हांव न्हिदोवच्याक वता अशी सकाळी न्ही रात्री मिगेल कसं की सूख हांव तें पळयना नशी मिगेल बामणांक गेले सूख पळयता मात्र न्ही सगळेची देशाचे तांगेल कसं जबाबदार आसा ती पुराय हांवें पळोवन घेत देखून तांणी मिगेल वशीवर्त जावन आसाची म्हूण सांगून तशें न्हू स्त्रियांक निरंतर पती सेवाची पती तांगेल वश आसच्या कारण जाता शिवाय दुश्ट स्त्री मांत्र तांणी मांत्र बामणाल वश करचे खातीर कसल सकडी माटमंत्र इतले करचे हे परे म्हाका गोतूय ना माटमंत्र करचे कशें म्हूण आनी ते कोणाले करीन करोवची इच्छाय म्हाका ना इत्या म्हळ्यार मिगेल बामण मिगेल वटू संतोशार आसाची आनी कसं जावं काम तेदना सत्यभामी सांगता की हांव तुगेल्या उद्धटतन केल्ली म्हूण लेखून का दय करून म्हाका क्षम करी तुगेलें मन दुखला जाल्यार कामकारः सखीनाम ही सोपहासम प्रभाशितम पळय आमी दोग जनय तूं कृष्णाले भयणी हांव कृष्णाल बायल एक वन्नी नणंद ओटू बैसून परडी उलयनाची पळय तशी हांव हास्या खातीर असल पुरे उलयली द्रौपदी तूं कसले चिंत कोर नक त्या विशयी म्हूण सांगता तेदना सत्यभामेक द्रौपदी पत्नील कर्तव्य कसले त्यावेळी सांगता कसं न्ही म्हण म्हळ्यार पळय तूं मिगेलें म्हणके चल तुवें तुगेलें बामणाक तुगेले वशांत दवरून घेता म्हूण म्हणटा घेवका म्हणटा पळय तुवें मिगेलें म्हणके चल म्हूण म्हणटा पळय पत्नीक सुरवेक पतील विशयांत कसल भावना आसता म्हळ्यार 3 लोकांतूय देवती जवो कोणी जवो कोणाले मध्यंतूय मिगेल बामणू श्रेष्ठ म्हूण म्हळ्यार भावना सुका कळबा अन्य कसं म्हूण म्हळ्यार आम्ही बामणाले कसले घेता ह्या पावना त्या पावना म्हण खंयची स्त्री लेखता पळय ती स्त्री केन्नाय असंतोशारी आसता कोण अल्पतृप्ती दिल्लेले आमकां श्रेष्ठ ताणीतले दिल्लेले हॉड म्हूण लेखता पळय तेदना ते संतोशार आसता कळबा बामणाले निमतीची चेडवांक आतां बामूण कसं दिनाचें आमकां चेडूं दिताची सुकोवप बग दिताची न्हेसच्याक न्हिदूच्याक गंधादी वस्तू म्हळ्यार आतां आमकां सेंट गिंट म्हूण येता तेदन पुरे गांध चंदन ते पुरे मस्त मोल्लाचे पळय तशी कसल सकळे भोग्य वस्तू जावका सर्वय आमकां दिवची कोणे आमगेल बामणान तशी आतां जीवन आसतना मरणा नंतरय आमी बामणाल सेवा चंद करून केल्ली म्हूण जाल्यार दिव्य लोकूच आमकां मेळटा मात्र न्ही थंय तशीची ही पतिव्रता स्त्री म्हळ्यार एक कीर्ती मेळटा तशें न्हू सगळो दीस स्वेचेर आसूचे न्हिदून आसूचे सगळो दीस मिगेल सुख मागता म्हूण स्वेचेर म्हाका भोंवका म्हूण सांगून भोंवतर आसूचे हांनी पुराय केन्नाय हांगा इहांतूय सूख ना तांकां कीर्ती ना बामणूय तांकां चंद करून पळयनाची बामणाल विशीं हांकां केर नातले बामणान कशें चंद करून पळोवचें मागीर उर्ध्व लोकांत म्हळ्यार मरण जाले नंतर तांकां उर्ध्व लोकांत न्ही जागो मेळना म्हूण सांगून सांगता कळ्ळें एक काणी आसा अच्युत मामान सांगिल्ली कसलें म्हूण म्हळ्यार एक बायल बामण आशिल्लीच कळ्ळें त्या बायलेक भयंकर प्रिती बामण म्हळ्यार कसल प्रिती म्हूण म्हळ्यार सगळो दीस बामणाल मागशी मुखारी भोंवतर आसूच
कडेरी बामणान म्हणचे की हांव म्हळ्यार म्हगेल्या बायलेक भारी प्रिती म्हूण सांगून संत कबीराला बच्चून कबीराला दोस्ती तो केन्नाय दोस्ती म्हळ्यार कबीर संत जावनच पुरो संन्यासी न्ही पण ताकाय संवसार आशिल्लो उठोवचे बैसून उरलोचे करचे ताका हाणें कबीरान म्हणचे तूं देवाल दिकड यो माराया सगळो दिसू बायला चेडो यो म्हगेल बायलेन म्हाका मोग करचे तुका कहीं तुगेल बायल मोग करना तशें हांव तूं देवाल दिकड चमकला म्हगेल बायल हांव म्हळ्यार जीव सोडता अशें तशें सगळो दीस बायले होगळसाचे कडेन कबीर सांगता बाई बाप म्हाकाय पळोवन पडो का तुगेल बायलेक तुगेल वेरी कितले मोगस म्हण हांव सांगेल वरी करतवे तूं कसं लाका म्हण एक पंत कोर यार कर रे तुगेल बायल कितली तुका मोग करता म्हण म्हाका कळकाना कळे जायत कसं कोरका म्हणके आजी घरकड चमकल कुळ्यार देदू केल्या वरी करी ती मोरन पडल्या वरी करी मागीर तूं उठच्या वचनाचें हांव पुरें पळयत कसं म्हण हांव येताय तेद बीत म्हणटा काय कबीर वो तशी की घरा चमकल के बायल आयल के हाथ पाय धुवच्या उदक दिल के पाय पुसूच्या आंग सुदिल के पुराय जाल के मागीर हे कसले ಸ್ವಲ್ಪ ವೇಳಾನ ಕಾಪೆಂಡಿ ಗೋಮಳಲ್ಕೈ ಕಾಪೆಂಡಿ ಕೈಲಾರ ಹರ್ದೆ ದುಕೈಲೆ ಬರಿ ಕೆಲ ಕೇಟ ಬಕ್ಕನಿ ಪಳ್ಳುಕೈ ಮೆಲ್ಲ ಮುಣ ಸುದ್ದಿ ಜಲ್ಲೆ ಪುರಜನ ಇಲಿಚ್ಚಿ ಸಂತ ಕಬೀರ ಇಲ್ಲು ಪುಳ್ಳಿ ಕಾಣಿ ನವೆ ತೈ ಡಾಕ್ಟರ್ ಆಪನ್ನ ಹಾಣು ಮರಣ हे करचें म्हणना डिक्लेअर करचें तांतांनी पळोवन उसरे ना हातपाय थंड जाल्ला कसलें चलन ना म्हळ्यार मेल्ला म्हणून लेखचें ना कडेन कबीर थंय येयलो खंय एक रोंड 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 कसं रडत म्हणना खंय रडत म्हणटना पुराय जन रडत रसाची कडेरी कबीराला सांगता खंय ती तूं तांगेल भारी फ्रेंड न्हय तूं संत न्हय तुका देव प्रत्यक्ष जातके न्हय तूं देवाला सांगून तांकां वांचोवचें नजवे म्हणून कडेरी हो वांचवे तर राब पळया आमगेले देवाला निमगिता म्हणून ध्याना बसल्या बरी करतके कबीर अंदाळ सोडून सांगतके पळय देवान तुगेल बामणा वांचयत म्हूण म्हणला कसं न्हय म्हूण म्हळ्यार म्हाका एक दूद तयार करूं सांगला देवान ಈಗ दूध हाडी त्या हाडी ह्या हाडी म्हूण सकाळी तांगेल कडेन हाडून ते ग्लासांत दूध घालून तांत तागेले जोळगी आशिल्ली एक पेट्टी घालून किरयतके आनी पळय हें कोणेय जेव एकल्यान पिवका तागेले वयर मस्त मोग आशिल्ल्यान तेन्ना तांणी मरताची तो उठयता कोण तुका बामण जाय न्हय बामणान वांचुका म्हूण आशेस न्हय तूंची पी तसल्यार म्हूण म्हणटा खंय कडेन ती फुडले म्हणटा खंय तांणी कशी मेल्लींची कळवा आतां हांव मेल्ली तांनी पక్కనే ಊಟನೋ ರಬ್ಬನೀಚಿ म्हूण गेल्लो रे आमी हें दूद पिवन मेल्लीच्या बा तांणी उठयनीची तूं सांगेल पट्टी म्हूण गेल्यार पाय मेगेल चेडवांक कोण तांणी मेल्लेले कशी मेल्लीत न्हय हांव एक 4 दीस रडता मागीर समाधान येता तशें हांव न्हू ते पुराय नाका तुगेलें कसलें तसलें वखद हांव बिनी तें दूद पिना मेगेल चेडूं पुराय वाटेर पडटलीची म्हूण म्हणटा खंय पळय तेदन कबीर वसटकनी उठान बसतकी आनी म्हणटा इतलो वेळ तुका म्हगेल वयर असोची मोगू म्हणटकी आनी कबिरा हांव तुगेलो उठयता म्हाकाय दिक्ष दी रामनामाचें म्हणटा आनी तो सिदा वता तशी ही तेंचे सांगता रस बामणा बद्दल मोग कोरका शिवाय स्वेच्छेर जीवन कोरका म्हाका म्हगेल कुश प्रकार आसूं का तशी पुराय लेखली म्हूण जाल्यार ती श्रेश्ठ स्त्री म्हणून घेना आनी केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार ताका बसच्याक आसन न्हिदोवचें हांतूळ तयार करचें अशी छंद करून पळोवका ताका मागीर खंयच्या वेळार ताण कसं काम सांगल्यार कसं खावका कसं जेवका कसं कोरका म्हूण सांगल्यार तें कार्य करून दिवका त्या वेळाक हो ही बायल म्हाका मस्त मोग करता हांव म्हळ्यार भारी प्रिती म्हूण ताका लेखूंक ताणें बामणो घरा भितर आयलो म्हूण कळ्ळी कुडले कसलें काम आसल्यार सोण बामणाक स्वागत करूंक भायर ते येवका आनी कसलेय मना बेजार असो कसलेय असो आसताची ताका पाय धुवन यो म्हणून उदक दिवका तान बैसले कुडले ताका फॅन घालचे म्हळ्यार तेन्ना पुराय वारें घालचें ते पुराय सत्कार कोरका मागीर खंयचेय एक काम कोणत्याय एक कामाचीक सांगल्यार ताण जावन तुका बाद दिवची नाका म्हणून खंयचे घराच्या कामाचीक अमकें काम करी म्हूण सांगल्यार ती सोणान अशी तुवें कोरका तुगेल बामण म्हणून परत तूं कसलें वावंट काडटा ती हाडतशील न्हय करतशील न्हय म्हळ्यार व्हडणी हांव करता तुमगेलें काम करूं म्हाका कसलें म्हणून सांगली म्हूण गेल्यार तुगेल बामणा तुगेल वयर बारीक खूश जाता कळ्ळें सत्यभामा म्हळ्यार कृष्ण ही द्रौपदी सत्यभामे सांगता रस न्हय तुगेल बामण म्हळ्यार कृष्ण लेखता सत्यभामेक म्हाका म्हगेल वयर भारी मोगस म्हगेल पुराय काम तीच करता पळय म्हूण कळ्ळें आनी एक कसं न्हय म्हूण म्हळ्यार यद्यपी कृष्णान तुगे लागीं कसलें एक उत्तर सांगलें म्हणल्याक तेणी जावन
लोकाभिराम जावन सांगेल विषय रहस्य नाही ज्याला रे बामणान बैलेले सांगेल विषय विंगड कोणाला की सकड सांगचे नाही तसल उत्तर विंगड जनाला सांगूनच तुमगेल परस्पर संभाषण मस्त गुटारी दवरून घेऊ का नान तिले तुगेले विंगड तागेल विंगड बैलेले पुरे आवनी कृष्ण अशेष उलयलीची म्हूण सांगले म्हूण गेल्यार रे मागीर तांणी बिनी कृष्णालागे कृष्णा तूं सत्यभामेला इश पुरे म्हणलेलं काही नाही म्हणून म्हळ्यार रे कृष्णा दिसता अयो सत्यभामेला आनी कसले सांगूनच ही पुराय तांगेल्या पुरे वचून सांगता म्हूण तशी एक काणीच आमी सान आसतना चंदमामा राईल काणी एक राय आशिल्लो तो केन्नाय मात्या मुंडासो काडीन आशिल्लो केन्ना पडलें माथ्या मुंडासो घालून भोंवचे रायाक किरीट आसताचे आसता जाल्यार घरा आसतना ताणें एक पेट माथ्या दवरून घेवचें काल माथ्यार तो घरा आसतना बैसना हें कसल निर्दी म्हूण कोणाकय कळनी राय केन्ना पडलें माथ्या पेट घालून वचता इती म्हूण कोणाकय गोत्ता निमकुचें धैर्य कोणाकय ना एक दीस मंत्री कसं की अर्जंट कामा खातीर रायाल अंतपुरा वता त्या वेळा ताणें माथ्या मुंडास काण सोडला कळ्ळें पळयल्यार रे माथ्या बोळू रायाक बोळू एक एक केस ना मंत्री तें येवन तागेले बायलेले सांगता जल्वे तागेले बायल बैल मनशां म्हळ्यार तोंडान तूं तीळ तिंबना म्हणटाची तीळ तिमच्याक मस्त मस्त वेळ नाक्के तोंडान तूं तीळ उदकाक वग्गी तिमच्यो तशी तीळ तिंबना म्हूण म्हणल्यार कसलें म्हूण म्हळ्यार तितले वेळय तांकां तीळ तिमची तितले वेळय तांकां विशय पट्टा दवरून घेवचें कळना सांगून सोडका तांकां कसलें आयकल्यार ती बायल आनीक तिगेले त्या सैन्याधिकारी बायल की कोशागाराचे रक्षणाच्या बायल की विंगड विंगड सकडी रायाल कामाच्या बायल तांणी पुरे वटू वटू बोवन कोरून उलोवन सुद्दां हिण पुरे जनाले सांगले कोणालागे सांगू नकाचे कोणालागे सांगू नका रे सगळेची हें रायाल वलयान तो पुराय जेन्ना रायाल माते बोळ म्हूण कळवे कಡೆ ರಾಯ हे विषय कळ्ळे खंय दुखून येयली हें मूल म्हणून प्रति एकल्याला निम्मून 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 सोदून काडटना कडेन पळयलेलें मंत्रीन सांगेलें म्हूण जालें मंत्रीक मरणदंडन दिल की रायान पळय एक गुट्टा विशय ताण बायलेले सांगेलें तागेले माते दिवका जाल्ले बाई बे तशी केन्नाय बामणान कसल गुट्टा विशय बायलेले सांगला रे बायलेन तें पोट्टान तूं दवर कशी कोणाकय सांगूनच म्हूण आनीक कसं म्हूण तुगेले बामणा कोण प्रितीचे तुगेले बामणाल वयर कोण मस्त प्रितीर आस आनी तुगेले बामणाक कोणेय आवय पळय प्रितीची येताची स्नेहीत हान्नी तान्नी तेदना कसले आयलीच्या बहान्नी कर म्हणून तूं बामणाल एदराकय म्हणूनच तशी लेखूकनच जाल्यार पक्कनी तुगेले मना कर आसल्यार बामणाल एदराक सांगूकनच करून तांकां आपोवन तांकां वाण कोर्ण मृश्टान्न दिवन संतोशार पळोवका विशेष आदर दिवका तेदन तुगेले बामण बारीक सुप्रीत जावन आसता हेंची रिती रे तुगेले बामणाल विरोधींक तुगेले बामणांक लक्ष करतल्यांक म्हळ्यार तांकां पुरे दूर दवर कोण तुगेले बामणा प्रितीचे सची तांकां चंद करून पळय कोण तुगेले बामणा नजेलेले सची तांकां तूं दूर दवर कळ्ळें तांगेले विशय नाका आनी कोणेय मोस करताची म्हूण कळ्ळें तांगेले विशयूय तुका नाका आनीक कसं म्हळ्यार तुगेले बामणाल आनी खंयचेय विंगड पुरुशाल मद्दे विवाद जेवचो पुरो तेदना तुका मस्त उद्वेग जेवचो पुरो जाल्यार आतां विंगड खंयचे दादल्याल पंचायतीके तूं वचना वचूंकय ना पतिव्रता स्त्रियान भायर जाल्यार आतां मेगेल बामण अर्जुन पांडव अशी कृष्णा लोट बलरामा लोट केन्नाय उलयता तशी तांगेले मद्दे तूं केलो पंत भागवत जायना म्हणना तशें कसं की भागवत जाल्ली कुडले तूं कृष्णाल पक्ष मेगेल बामणांगेल पक्ष तशें पळय धरूकनच तांणी कसं म्हूण सम करून घेवका दोनी पुरुशान कसले उलयतना कसले उद्वेग स्थिती आयली म्हूण जाल्यार बायलां मद्दे वचून हांव हें पक्ष तूं त्या पक्ष म्हणून केल्लें म्हूण जाल्यार घर्शणा त्या चंदायर वागवाद जातरस हें आतां लढाई जाता बायलांचे मुखार म्हूण जाल्यार तशें हांव तूं तसल वेळाक मौन उरलो नका कळ्ळें हें मौनार आसूं मस्त उल्लोचानच आनी सत्कुल प्रसूते स्त्री कोण आसाची निश्कळंकिनी कोण आसाची पतिव्रता स्त्री कोण आसाची तांगेले वटू तूं स्नेह दवरून घे मस्त क्रूर स्त्रियांक गेले मस्त चोरतले दुष्ट चंचल स्वभावाच्या स्नेह दवरून घेवं नका तेदना तुगेले मन एक ना एक दीस कळंकीत जाता अशी आसलें म्हूण जाल्यार तूंय कृष्णाक भारी प्रितीची जत सत्यभामे म्हूण तेदना सत्यभामे अशें पळय सांगतना सत्यभामे मस्त समाधान सांगता की कृष्ण म्हळ्यार द्रौपदीक तूं कसले भिव नका म्हळ्यार हें बामणाल आनी विशय न्ही आतां तांणी कश्टार आसाच पळय तूं भिव नका
तू दुःख पावू नका केन्नाय चिंत करतर आसूं नका तुगेलो बामण पुराय वपास 5 जण वपास तांणी इंद्रप्रस्थ गेलून घेताची मंत्र न्ही तांणी सगळे कुरू साम्राज्याक राय जाताची तू पट्टा राणी जाता कळ्ळें तशें हांव केन्नाय दुःख कोणाक येना म्हणना ಸ್ವಲ್ಪ दीस येता ಸ್ವಲ್ಪ दीस सूख येता आनी तुगेलो सुखाचो दीस म्हूण लेक म्हणून ती समाधान करतकय कळ्ळें त्या वेळाक हानी पुरे कृष्ण मार्कंडेयाल न्ही वटो रब्बिल नम कितले की काळ मार्कंडेयान सांगिल्ली काणी गिणी पुरे कृष्ण ऐकलो म्हणलेलें पळय तेन्नाच सत्यभामेल आनी द्रौपदीले पंचादीक जाल्लेली कळ्ळें कृष्ण आनी हांव द्वारावती वचुका सुमार काळ म्हयनो 2 म्हयने राबल्या वरी जाल्ले हांवें तशें आनी द्वारावती वचुका म्हूण सांगून रथार चोवन बसता सत्यभामाय द्रौपदील्याक सकड उरलोन आनी तिगेले अनुमती घेवन ती वयर रथार बसता जाल्ले आन्नेक कसं म्हळ्यार कृष्ण वता सांगता तूं कसलेय दुःख भोगू नका म्हूण तांकां सांगता पांडवांक तुमी दुःख भोगू नकाचे हांव केन्नाय तुमगेलो ओटो आसा म्हूण हांच्या द्रौपदीक सत्यभामे सांगता तुगेलो चेडूं वाल विशयांत तूं कसले चुर्रू लेकुका म्हणून ना आमेगेल चेडूं मालवटो तुगेल चेडूं प्रतिविंध्य सुत सोम श्रुतकर्मा शतानीक श्रुतसेन कोण म्हळ्यार 5 पांडवांगेल 5 चेडूं ते कळ्ळें तांणी मिगेल चेडूं मालवटो आनी सुभद्रेल चेडूं अभिमन्यू तागेल वटो द्वारावतीन चुकार आसाची म्हळ्यार सुभद्रेक आनी सुभद्रेल चेडूवांक वनवासा वच्चा सोणी कृष्णान तो तांकां द्वारके घेवन वतना द्रौपदील 5 चेडूवांक कृष्णान व्हेल्लेले द्वारकेक ती सांगता अभिमन्यूक कशी पळयताची पळय मोगान आमी तशी तुगेले चेडूवां पळयतर तूं तांगेले विशयी चिंते करूं नका म्हूण बदची थंय सुभद्रयस तिवय चंद करून पळयता कळ्ळें तिगेल चेडूक शस्त्राभ्यास शिकयतना तुगेल 5 चेडूवांक शस्त्राभ्यास सकड करतरस खंयचे कारणान तुगेल चेडूवान दुःख जाल्ली म्हूण जाल्यार तिकाय दुःख जाता ती तांणी संतोश आसाची म्हूण जाल्यार तिकाय संतोश जाता अभिमन्यूल आनी तुगेल चेडूवाल विशयान तूं एक चूर पक्षपात करना ती तशी रुक्मिणी तशीची हांव रुक्मिणी पुराय आमगेल चेडूवां पळयलेले बरीची तुगेले चेडूवांक चंद करून पळयताची आनी वसुदेव तुगेल चेडूवां जेवोचे खावोचे तांकां ड्रेस घेवन दिवचे सर्व विशयांत तो मन दवरनासता जाल्ले आनी कसं सांगचें कांय लेखून तूं सगळे आमगेले यदुवंशस पळय तुगेले 5 चेडूवांक प्रितीर दवरलाचे आमी म्हूण म्हणटना द्रौपदीक भारी संतोश जाता कळ्ळें ती कसं करता सुभद्रा द्रौपदीक आलिंगन करता आनी तिगेले सांगता आनी आमी वचून येताची म्हूण सांगून रथार बसता कृष्ण द्रौपदी पळोवन दोळ्यान तिका सांत्वन करता चंद हांसो हांसता आनी तांणी द्वारकेक वताची हांगा पांडव थंय द्वैतवनाक चमकल्याचेत कळ्ळें कसं गोतस चंद जावन सुचे द्वैतवन ते अरण्यांत भोवन पुरू जल तांकां वत वारे आनीक दुसरे पावस हें द्वैतवन भारी शांत जावन सुचे वपास तांणी द्वैतवनाक येवन पावताची थंय येवन कोणेय मनुष्य ना म्हूण येत मनुष्य संचार ना तिले एक स्थळांत तांणी बिडार करताची कळ्ळें थंय दुखून चंग प्रदेशा भोंवतर आसचे न्हंय मेळटा पर्वत मेळटा येता इच्छा खंय वचुका म्हूण दिसता थंय परत तांणी संचार करतर आसाची थंय कोणाक कळ्ळें म्हूण म्हळ्यार ऋषी मुनींक कळ्ळें वपास पांडव दैतवनांत राबचे आयिल्यांचे म्हूण सांगून कन्ना दुखून कन्ना गेले कितले की तपोनिश्ट स्वाध्याय प्रवचन करतले ब्राह्मण पुराय ऋषी मुनी तांणी पुराय पांडवाला आश्रमाक येवन वचूंक सुरू केलें पळय भ्रमराक परमळा फूल खंय आसा म्हूण कळटकय तशी पांडव आमकां मनुश्य संचारांतील एक जाग सोदून तांणी बैसल्यान जाल्यार पांडव पळय तांगेले एक योग तांणी खंय आसाची थंय वपास फुडली वरी जनान येवचें सुरू जालें जाल्यार कोणेय पांडवान अयो हांनी कसं आयिल्लीचे आमी जनाल संगट नाका म्हूण सांगून एक कडेन रबिलीचे आनी कसं आयिल्लीच्या बामूण तांणी इलेक्कनीची आयिल्ले जनाक यथा युक्त जावन तांणी स्वागत करताची सत्कार करताची आपयताची बसयताची एक दीस एक ब्राह्मण तो कथा प्रवचनांनी करच्याक भारी बुद्धंतू कळ्ळें गोत्तशील विशय गोत्तशील पुराय जनश्च्या पुरोची जाल्यार काणी गोत्तशील पुराय जनश्च्या पुरो जाल्यार त्या काणी सांगची स्किल्ल पळय ते ಕೆಲವು ಜನ ಮಾತ್ರ ಸುಚೆ तसो लेकलो ब्राह्मण युधिष्ठिराला आश्रम आयला
ताकाय पांडवांनी लायक करून स्वागत केले. तो ब्राह्मणी पांडवाला सत्कार स्वीकार केले. पळील कई ताणे कळवे कितले दुस्थिती रस छान्नी म्हणून पळून पांडवांगे लोटो चंद करून बैसलो. उपचार उत्तर उरलयलो. संतोषार पांडवान ताका पेटोवन दिले. तो सीदा विंगड खंय वचनाशी सीदाची हस्तिना पट्टणा चमकलके 4 दीस द्वैतमना दुखून 4 दीस प्रयाण असं हस्तिना पट्टणाक. थंय चमकल नंतर ब्राह्मण थंय धृतराष्ट्राले वता कळवे. थंय धृतराष्ट्र ताका सत्कार करून तागे लागीचे आसनार बसयसिता. कोण कसले इत्ते कೈ दुखून येयलो सकड जतना कडे तो सांगता मस्त कडेन देश पर्यटन करून आईला हांव म्हूण म्हणटना म्हाका तूं खंय चमकलो कसो जाल्ले या पुराय सांग का म्हूण कडे रे ब्राह्मण म्हणटा तो आईलो उद्देश कसो म्हळ्यार रे पांडवांगेल स्थिती ताणें दोळ्यान पळयला ताजे खातीर तो सीदा ब्राह्मण सांगता धृतराष्ट्रा विंगड पुराय विशय असो आमात येवचे वेळाक द्वैतवनांत पांडवांक पळयले. युधिष्ठिर जेवो भीमू अर्जुनू नकुलो सहदेव पुराय भारी कष्ट रसाची कळवे भारी दुःख अनुभविಸಿದ रसाची केदना पडलेला रे पळय पावसू वारे वत रानांत रबला रे सम संतोषार रब्बोसवे तशी कितले चंद देह आशिल्ले तांकां हांगासतना पुराय क्रश जावन सपूर जावन भागून गेल्ल्यांची सगळो दीस भोंवचे न्हय तांतूय तुगेल सून द्रौपदीस पळय तिगेल एक दुःख बिनी पळयलें म्हूण जाल्यार भारी बेजार जाता. 5 चेडूं वचची कसल करचें ताय तिगेल वटस सवतांनी ना न्हय ती वय तशीची हांगासतना शिलवरी नंची ना भारी भागून गेल्या ती तशी तितली बामूण तिका 5 जन बामूण आसून एक नात स्त्रीशी दिसता तिगेल तोंड पळयतना बेजार जाता म्हूण कडे रे ब्राह्मणाला उतर आयकतना ताका अय्यो मेगेले चेडूं अशी दुःख मेगेल चेडूं म्हळ्यार रे तागेल चेडूं म्हळ्यार कसलें मोग ना ताका जाल्यार दुःख रसाची न्हय म्हणून ताका एक नमने दुःख जतो रस एक पंत दीर्घ उसिरो सोडतकय मेगेल निमतीन हांकां इतलें दुःख जाल्लें हांव मस्त पापिश्ट म्हूण दिसतकय ಸ್ವಲ್ಪ वेळ ताका कसलेय उल्लच जायना मस्त दुःख रसता गड भितर मन स्थिर करून ब्राह्मणाला सांग की ब्राह्मणा तुगेल उतर आयकतना वय मेगेल्या हृदयांत भारी दुखी जाता. तो युधिष्ठिरू मेगेल चेडूं हांव पयशी मलगडो भारी चांगू तो अंतर्बाह्य शौच म्हणटा पळय अंतशुद्धी बहिशुद्धी आशिल्लो आमगेल मलगड्यान कसलो धर्म मार्ग सांगला तांतूची चलच्यो तसलो ताका शत्रू म्हणलेले कोणेय ना आशिल्लीची कळवे. आनीक केदनाय हंसतुलिका तलपार न्हिदत आशिल्लो तो आजी अरण्या वयची नेलार न्हिदतना न्हिदला म्हणटा म्हाका मस्त बेजार जाल्लें कळवे. आजी तो ताका अरमने आसतना मंदी मागदान जगोक आशिल्लें पराक सांगून आतां थंय वनपक्षी पुरे ताका चिली करून जगयता दिसता न्हय म्हाका भारी बेजार जाता. भीमू तो कशी त्या नेलार न्हिदता सुरवेक भीमान आजवरान क्रश जाल्लें म्हूण हांव आयकनी आतां भीमूय क्रश जाल्ला म्हूण म्हणटना म्हाका भारी बेजार जाता. जाल्यार ताका खूब चेडूं तो येद्रा दुखून कितलेची शांतस म्हूण दाखयलें तागेले पोट्टा भितर कोपाक न्ही धगधग येता कितकी म्हणून न्ही सांगता. आनी द्रौपदी कशी आसा द्रौपदी विशय पळयतना आनीक बेजार जाता. अर्जुनाल विशय आयकतना म्हाका बेजार जाल्लें तांणी भारी चांग चेडूं तें सान्न 2 जन नकुल सहदेव भारी मोवाळ उतराचे चंदय वयतानी तांणी कशी ते अरण्यांत राबलींची न्हय म्हाका आतां दिसतरस आनी बरें रात्री समेत न्हीद काणाच कितकी भीम कोपानास कितकी अर्जुनाकय कोपस मेगेल चेडूं हांव केन्ना मारचें म्हूण सांगून तांगेले मनांतच जाल्यार धर्मराय सोणा म्हणलेलें देखून तांणी नुत्त बसल्यांची म्हूण म्हाका दिसता. आनी तो तागेले विशय हेचे विशय कसलो म्हूण सांगता ताका एका हेचेन कसो म्हळ्यार तो भीमच न्हय ताका समान जावन आसूचें कोणय नात न्हय युद्धांत आजी तो अनाथशी नेलार न्हिदला म्हूण म्हणटना तागेले मनांत मेगेल चेडूं आलवयरी कितले व्यग्र कोपश्च पुरो म्हणटना आनी दुशासनान द्रौपदीक अपमान केलेले तेदन ताणें म्हणला न्हय दुशासनाले रगत पिता दुर्योधनाले जांगी बित्तिता म्हूण सांगून त्या पुरे मेगेल मना येतन म्हाका मस्त भंय जाता. जाल्यार एक धैर्यस म्हाका कसलें म्हळ्यार धर्मराय तशी करूं तांकां सोडिश्ना म्हूण सांगून धैर्यस म्हाका म्हणून म्हणटरस जाल्यार सांगता कसने मेगेल चेडूं ह्यो दुर्योधनू
दुशासन तांगे लुट त्या दोन्ही मेळ्ळ्यांची शकुनींनी करणं जलवे अन्नी लाय करून राज्य सुख अनुभविसिताची कसले कष्टारी संपादन केलेलं राज्यवेते नैनमे पांडवांक कपट द्यूत कोर्नु मोस कोर्नु तांगेल राज्य ये तांडून घेऊन जीवन करता रसाच्यांनी मुखार सून आजी निमती कसल जत्तले म्हूण म्हळाले काही चिंता ना तांकां ते परे कसले चिंता ना नशी तन्नी स्वेच्छेन जीवन करता रस मू हंगेल अंती कशी जत्तल की म्हूण म्हळेल चिंत मक्कत तांकां ना ती चिंत मक्का हंगेल अंती कशी जत्तले आनी कशी चांग जायनच म्हणेल खंडित वंचनाच म्हणेल बद्धची आत्तान्नी इलीत वापस आनी जायत येईल न्हू तांगेल वनवास 1 वर्ष अज्ञातवास कोण तांणी हांगा इलीची म्हूण जाल्यार आनी राज्य सोडून दिलें जायत जाल्यार हांकां कोण सांगचें मागीर एक शुभाशुभ कर्म नरो हि कृत्वा प्रतीक्षते तस्य फलम स्म करता पळय मनशान शुभ कर्म करता अशुभ कर्म करता ताजें फल तांकांच म्हणस प्रतीक्षते तस्य पक्कनी तांणी लेखनी आमकां आमगेल कर्माक हें फल मेळका तें फल मेळका कसले लेखा म्हणना लेखल्यारय मेळचें मेळटा लेखनातल्यारय मेळचें मेळटा तशी कर्मफला अधीन जालेलो मनीसो पळय कर्मफलाक अधीन म्हणून गोत्तच न्ही खंयचे कर्म कोरका किम कर्म किम अकर्मेती म्हूण सांगला पळय कृष्णान तशी कसल कर्म कोरका कसल कोर नज म्हूण म्हणलेलें तो ताका मनाक वचनान एक नमने भ्रांतशी मोहित जत्तो ताका अशुभशिले कर्म पापिश्ट जनाक अशुभशिले कर्म सम म्हूण दिसता शुभ कर्म केन्नाय पापिश्ट कर्म म्हूण दिसता कसं करचें सर्वई मागीर लास्ट वैराग्य उलयता कसं न्ही म्हूण म्हळ्यार हांव कसं करचें म्हूण कळना म्हाका हांव कसं चिंत केल्यार व्यर्थ कळ्ळें पळय हें मनशाल जीवन म्हूण जालें अशीची प्रकृती पळय तूं आतां गद्द कोशिता एकलो रयतो कळ्ळें गद्द कोशिता लायक करून पावस येतर सम गद्द कोसून बितन करता कळ्ळें पावसूय ताका जाय जाल्यार तितलें मेळ्ळो म्हूण लेक जाल्यार आमी घाल्लें पुराय बीज पुराय भात तांतू ताका झाड येतवे ना न्हय तें जाल्लें आनी कसं म्हूण म्हळ्यार पुराय जाल्लें पुराय चंदार जाल्लें बरी बेळे जाल्लें कटाव करता म्हूण म्हणटना 4 दीस चंड मारत पावस म्हूण आयली म्हणजे सर्व बेळे लई जाल्ले बी तेश जावन असल कितली कीच कडेन आमी पळय मे आ कारण कसं न्ही हें कशी कसलें इत्तें म्हूण म्हळ्यार आमी कितले आलोचन करी लास्ट कसं म्हणचें आमी हें विधी नियम हें दैवेच्छा म्हूण म्हणचें हें इती खातीर म्हूण सांगता म्हूण म्हळ्यार दिवत खेळचें चुकी म्हूण म्हळ्ळें आमगेल चेडवांक गोतना हांवें की पांडवांक गोतना पांडवांकय गोतस अन्यक कसं म्हूण म्हळ्यार मिगेल चेडवान तांकां दिवत खेळू आपयला बा धर्माराय कसल खातीर जाल्यार आयलो कपट दिवत निषिद्धची पुरजना गोतस जाल्यार धर्मरायन येवच्यानच जेशील न्हय मिगेल चेडून तांकां वंचन करता म्हूण म्हाका गोतस हांव दुर्योधनाले सांगला नाका हें पुरें म्हूण जाल्यार दुर्योधनू शकुनी कर्ण दुशासनू सकड ಒಟ್ಟು जल्लींची ಒಟ್ಟು जावन म्हाका मिगेल तोंड बंद करयलें आनी कपट दिवत करयसिलें पांडवांक द्रौपदीक अपमान जाल्लें मिज्यान कसलें करू जाल्लें ना न्हय तेंच्या विधी लिखीत म्हणजे विधी लिखीत कशें आसा तेणें अपमान बगूं का म्हूण आसा जाल्यार आमी कसं करचें कांय करूं जायना आमी पळय सुत्रां गोंबिसी म्हणून सांगता कळ्ळें मागीर म्हणटर आमी केलेलें न्हय मिगेल पुतानय न्हय तो शकुनीच पळय बुज्जी वायट तो त्या शकुनीन धर्मरायाल विशयान तो ಮೋಸ ಕೆಲ್ಲೆಲೆ ನಿಜಾವನು ಧರ್ಮರಾಯನ್ ಸ್ವಲ್ಪ ವಿವೇಚನ दाखयतशील ಸ್ವಲ್ಪ ताणें आलोचन करीतशील धर्मरायन इत्तें हांव खेळका हें हांकां मिगेल वयर जावं मिगेल बामडाल वयर जावं चूरपुणी मोगना म्हूण म्हळ्यार गोत नाशिल्लें ताका ताणें हें केन्नाय ताणें येवचें काय इनच जाशिल्लें स्वल्पपुणी जागृतेरी आलोचन करीतशिलें पळय विधी लिखीत म्हूण तें सांगता म्हूण म्हळ्यार तितलो बुद्दंत धर्मरायूय विधी येद्राक एक सुत्रा गोंबेशी जालो म्हाका पुरे गोतस हें खेळू खेळोच्यानच म्हणून गोतस द्रौपदी अपमान जातना हांव उल्लोक आशिल्लें मिगेल पुतांक जाल्यार तेन्नाय हांव तोंड दंपून बशिल्लें न्हय म्हाका पुत्र व्यामोह आशिल्लो न्हय तेश न्हू मिगेल सगळे कुरुवंश नाश जातकी म्हूण सांगून म्हाका दिसता जाल्यार कांय करूं जायना एकच वेळे कुरुवंश संपूर्ण नाश जावका म्हूण म्हळ्यार दैवेचें जाल्यार तें मागीर जाता कसलें करूं जायना
कळवे विधिलिखत कोणाक मिकूनच जायना कशी वाऱ्याक कोणे हिडित दवरू जायना ते वारे एक पंत हळूची चंद मंद जावन वाऱ्यात बिस्वतर असता एक पण बिरगळत एक पण सुंटर गाळ जाता ಕೆಲವು पंत निरंतर वार येऊन पुरे अल्लोल कल्लोल कोण सोडता त्या कोणी चढच्या जत्वे नानवे वाऱ्याक कोणी बुद्धी सांगू जत्वे नानवे अन्यक म्हळ्या कसं न्ही गरबेणी जल्ली म्हणले की एकली तिने या पोटान तुलचेडा बायरी घालचे नाका म्हण म्हळ्यार जत्वे नानवे नव मास जल्ली कुडले ती बळंजावची प्रकार जाता उजवाडू आयलो म्हण म्हणल्यार तो शाश्वत न्ही काळोख येता काळोखू अस म्हण म्हणली कुडले उजवाड येता तशीची पुराय अनिवार्य कही आहे अशी आजी निमती कुरुवंशय अनिवार्य जावन विनाश जतकी म्हण म्हाका दिसता काय करू जायना म्हणनी तो ब्राह्मणाले सांगता सकतम न विद्येत न च स्रवेत म्हळ्यार कसले आमगेले आस म्हणले की ते ऐश्वर्यच म्हण दरी कळ्ळें त्या चंदरी तिरी वितरण कोरका नानातला रब्बील उदाशी व्यर्थ जाता कळ्ळें म्हणून वितरण करतना समक्र मार्कर नानातला ते ऐश्वर्य नाश जावन वता तशीची कर्माफलही तशीची कळ्ळें कर्माफलही तशीची कर्म चांग केल्ली बे त्या वेळार चांग मेळटा कर्म वायट आसवे आमगेले त्या वेळार आमकां वायट जाता अन्यक पळय अन्यक आम आयकललो आमगेलो अर्जुन सशरीर जावन स्वर्गा वचून शस्त्रास्त्राची विद्या पुरी शिकून येयला खंय कसली हें नवे सशरीर जावन स्वर्गा वच्चे खंय स्वर्गा दुखून वापस येवचे खंय तसल साहस त्या कोणाक अर्जुनाक कळ्ळें अरण्या दुखून सीदा स्वर्ग आरोहण केलें खंय कितलीं वर्ष पर्यंत थंय आशिल्लें खंय पुराय दिव्यास्त्र शिकून आतां बुलोक आयला खंय असलो आमगेल शत्रू पक्षांत आसत बैबे आमगेल नाश करना अशी सोडता तो आतां अन्यक पळय ताका भावंडा वयरची प्रिती ताका लम्मा वयरची प्रिती द्रौपदी वयरची प्रिती कसं म्हण हांगा कळटा हांव स्वर्ग आस हांगा स्वर्ग सुख आस थंय कसं जेवका ते तांणी कोरचें म्हूण सांगून स्वार्थी मनीस तशी लेखता जाल्यार ताका भावंडा वयरांनी कितले मोग म्हूण म्हणा तो ते स्वर्ग सुखय तुच्छ म्हूण पळोवन घेवन भुंयक आगमन केला ताणें ही ताका म्हगेले उद्देश स्वर्गा येवचे कसं म्हळ्यार शस्त्रास्त्र शिकच्याक ते जाल्ले आनी हांव वचून अण्णाक म्हगेल बायलेक म्हगेल भावंडाक परी न्याय घेवन दिवका म्हगेल अम्माचें दुखून पळोवका म्हूण तो आयला न्हय कोण शरीर जावन स्वर्गाचें आमकां वापस भुंयचेर येता ना न्हय आनीक ताका कसं म्हूण म्हळ्यार गोतस आनी आमगेले हातांत मरण पावचें कुरू हें कौरवांनी म्हणून गोतच ताका ताजे खातीर तो आयला आनी अर्जुन म्हळ्यार कसं न्ही म्हाकाय गोतच न्हू धनुग्राहश्च अर्जुनः सव्यसाची धनश्च तद् गांडीवं भीमवेगम् अस्त्राणि दिव्यानि च तानि तस्य त्रयस्य तेजः प्रसहित कोत्रा तागेलेक दिव्य धनुस आस ताण ते गांडीव म्हळ्यार धनुसू धारण करचें मात्र न्ही तो सव्यसाची म्हळ्यार एक पण दोन हातांनी म्हाका बाण सोडतरच तो तितली सामर्थ्य ताका आस मागीर अस्त्र शस्त्र परी शिकून येयला खंय तें कसं न्ही म्हूण म्हळ्यार अस्त्र दिव्यास्त्र म्हूण म्हणटाची कळ्ळें हें पुरय आशिल्लें अर्जुनाक सैसून घेवच्याक म्हळ्यार युद्धांत सोल्वाच्याक कोणाक शक्ती आस म्हणून हांगा ब्राह्मण धृतराष्ट्रा लागीं पुरे ह्या पुरे सांगतना खंय त्या वेळाक शकुनी तो निपोवन पुरे आयकत खंय आनी कर्ण दुर्योधन निपोवन रबल्यांचे तांकां समायकपण आशिल्लें वचून तांगेला पुराय विशय सांगता खंय कळ्ळें दुर्योधन शकुनीन सांगेल विशय ह्या अर्जुनाले हें तें सकट आयकून भिल्लो तो एक पंता कळ्ळें तशी जाल्यार धृतराष्ट्रालय हांगा चुकी जाली न्हय कळ्ळें धर्मराय एक बापसून कशें सुका म्हण म्हळ्यार उत्तमं चिंतितं कुर्यात् प्रोक्तकारी तु मध्यमः अधमो अश्रद्धया कुर्यात् कर्तोच्चारिता पितुः म्हळ्यार बापसून चेडूवाले विशय चांग आलोचना कोरता खंय वैऱ्या तशें करचें नज अशें करचें नज म्हूण तोंडान सांगतलो तो मध्यम पितू अधम पितू म्हूण म्हळ्यार कसले कोरोच्या बामे गेल चेडूवांक मोहन तांकां होड करचो तशी म्हूण म्हणटा हांगा धृतराष्ट्रान तशी केलेलें न्हय वायट केलेलें न्हय ताणें चेडूवां ಸ್ವಲ್ಪ ताणें निग्रहांत धरूंक आशिल्लें ताज्यान जल्बे धरूंक जायनी न्हय तशी आतां हें चेडूवाल अवस्था
कसं जतकी म्हणलेले याच्यानं केल्या जत्वे जैनन आणि या दुर्योधन शकुनी कर्ण आणि धृतराष्ट्रान सांगेले विषय कळणं तांकां आणि कसल करताची म्हणून म्हणलेले मागीर आमी पळया. आज सांगेल सर्व परमात्माले कुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.